भगूर नगर परिषद पंचवार्षिक निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 6 मध्ये राजकीय घडामोडींना वेग आलाय। शिवसेनेने मनीषा अंबादास कस्तुरे यांना अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केले असून त्यांची निवडणूक निशाणी धनुष्यबाण आहे। मनीषा कस्तुरे या माजी नगरसेविका असून त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण विकास कामांना यशस्वीपणे मार्गी लावलाय। स्थानिक पातळीवरील समस्या समजून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करणे, महिलांसाठी उपयुक्त उपक्रम राबविणे, रस्ते दुरुस्ती, नाल्यांचे नियोजन, पाणी पुरवठा सुधारणा आणि परिसर स्वच्छतेसाठी सातत्याने प्रयत्न करणे यामुळे त्या नागरिकांमध्ये लोकप्रिय झाले आहेत। माजी नगरसेविका म्हणून त्यांना प्रशासनाचा अनुभव, प्रभागातील प्रलंबित कामांची माहिती आणि नागरिकांशी असलेला संपर्क ही त्यांची मोठी ताकद मानली जाते। पुन्हा निवडून आल्यास अनुभवाच्या बळावर अधिक सुसूत्र आणि नियोजनबद्ध विकास कामांना गती देण्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केलाय। उमेदवारी जाहीर होताच शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रचार मोहीम सुरू केली आहे। घर घर संपर्क, स्थानिक भेटी आणि नागरिकांच्या अपेक्षा जाणून घेत प्रचाराला उभारी मिळत आहे। प्रभाग क्रमांक 6 मध्ये माजी नगरसेविका म्हणून कस्तुरे यांना मिळणारा लोकसमर्थनाचा प्रतिसाद लक्षणीय असून या निवडणुकीत त्यांची भूमिका अधिक महत्त्वपूर्ण ठरणार आहे। धनुष्यबाणाच्या बळावर त्या पुन्हा विकासाचा शब्द देत मैदानात उतरल्याने प्रभागातील लढत अधिकच रंगतदार होण्याची चिन्ह दिसत आहे। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। भगूर नगर परिषद पंचवार्षिक निवडणूक 2025च्या अंतर्गत प्रभाग क्रमांक 6 मधील नगरसेविका पदासाठी मनीषा अंबादास कस्तुरे या उमेदवारी आहेत आणि त्या आधी माजी नगरसेविका देखील होत्या। तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्या ज्या काळी नगरसेविका होत्या तेव्हा त्यांनी कोणकोणती कामे केली आणि कोणकोणती कामे विकासासाठी त्यांनी केली आहेत। मनीषा अंबादास कस्तुरे, माजी नगरसेविका भगूर। मी माझ्या प्रभागामध्ये काय कामं केले ते सांगते। गेल्या 5 वर्ष नगरसेविका होती, 4 वर्ष प्रशासन होतं जवळजवळ। त्यामध्ये लाईटिंगचे कामं असतील, आप्पांच्या मार्फत आप्पांनी ज्यावेळेस लाईटी गावामध्ये आणले, पहिले जाऊन आप्पांना सांगितलं की बाबा आमच्या प्रभागामध्ये लाईटी द्या। हे ज्या मोठ्या लाईटी आता ज्या बसवलेल्या आहेत त्या लाईटीचं पूर्ण काम आपल्या प्रभागामधून केलं। त्यानंतर रस्ते असतील, कुठे रस्ता नसेल बोळीमध्ये, ते कामं आम्ही जातीने करून घेतले। त्यानंतर पाण्याचा प्रश्न, खाली मस्जिदीकडे तिकडे पाणी नसायचं, बायका पहाटे 5लाच माझ्याकडे यायच्या, पाण्याचंही काम करून घेतलं। त्यानंतर आमच्या प्रभागाच्या मध्यभागी त्या ठिकाणी पाणी पोहोचत नसायचं, त्या ठिकाणी आम्ही स्वतः पैसे खर्च करून तिथलं पाण्याची जे काही दुरुस्ती होती ती करून घेतली। अशा पद्धतीने आम्ही स्वतः जातीने प्रभागामध्ये कळकळीने, अगदी कोणाचा कुठलाही प्रश्न असो त्या ठिकाणी जाऊन आम्ही दोघंही काम करत असायचो। त्याचबरोबर कोरोना काळामध्ये इतकी भयानक परिस्थिती होती की बाहेर निघायचं म्हणजे मोठा प्रश्न होता, तरी पण कधीही मी डगमगले नाही। प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी कळालं की इथे कोरोनाचं पेशंट आहे त्या ठिकाणी जाऊन त्या पेशंटची सर्व माहिती घ्यायची, त्यानंतर त्याला कुठं ॲडमिट करायचं आहे, ॲम्ब्युलन्स बोलवून त्याला ॲडमिट करण्यापर्यंत त्याला कुठलं मेडिसिन आहे नाही ते सर्व पाहून अगदी जातीने त्याची काळजी घेतली। त्यानंतर कुठलेही प्रश्न असो त्यामध्ये बचत गट तयार केले असतील, माझ्या सोसायट्या असतील, त्यानंतर कुठलं ते पेन्शन योजना असेल, गांधी निराधारची, या सर्व योजना मी महिलांच्या करून घेतल्या। पण महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये मी ज्यावेळेस निवडून आली त्यावेळेस महिला मला म्हटल्या माझ्या की मनीषाताई तुम्ही आमच्यासाठी काहीतरी करा। त्यावेळेस त्या महिलांना मी सांगितलं हा मी करणार आहे तुमच्यासाठी। त्यावेळेस मी सोसायटी चालू केली। ती सोसायटी 5,000 पासून 25,000 पर्यंत आम्ही शेअर्स तयार केला एक महिलेचा। अशा 150 महिला माझ्या आहेत। प्रत्येक महिलेला मी 50,000 रुपये आमच्या त्या सोसायटीच्या मार्फत कर्ज देतो। माझ्या गोरगरीब महिलांना इतकी त्या पैशांची मदत होते की खरोखर एक चांगलं काम आमचं जवळजवळ 8 वर्षापासून या ठिकाणी माझं चालू आहे। त्या महिलांना कुठे कोणत्या बँकेत जायची गरज पडत नाही, पटक्यान कुठले कागदपत्र करायची गरज पडत नाही। एक विश्वासावर माझं हे 8 वर्षापासून इतकं चांगलं काम, माझ्या समाजाची एक सोसायटी मी चालू केलेली आहे। आणि ह्या सर्व कामं पाहून मला आप्पांनी परत जबाबदारी दिली आणि पक्षाचं तिकीट दिलं आणि त्या तिकिटाचं मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही। आणि जय हिंद, जय महाराष्ट्र।
नक्कीच ताई, तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमचं अगदी चांगलं कार्य आहे. अगदी सामान्य लोकांच्या किंवा महिलांच्या प्रश्न तुम्ही सोडवण्याचे प्रयत्न केले आहे. तुमच्या कार्यकाळात तुम्ही अनेक योजना राबवल्या, अनेक प्रश्नांना मार्गी लावले आहे आणि यावेळेस देखील तुम्हाला ही सुवर्ण संधी प्राप्त होईल. तुम्हाला विजय अप्पा करंजकरांनी जे संधी दिली त्याचं नक्कीच तुम्ही सोनं कराल आणि तुम्ही आम्हाला जी माहिती दिली त्याबद्दल नाशिक लोकशाही न्यूजतर्फे ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.